2-2.5 क्विंटल तांदूळ जमा झालं होतं आमच्याकडे. त्यातलं काही वापरलं. हं. 3,500 लोक इथे जेवण करून गेले मंदिरात. आणि अजूनही पण असं समजा का दीड पाऊण 2 क्विंटल तांदूळ उरले. हा मग ते एकदा तसंच ते राहतं आता काय ते. करायचं या अमुच्याला ते खराब होण्यापेक्षा आहे ना, एकदा भांडारा करून टाकायचं परत. नाही भंडारा नाही, भंडारा करायचाच होता. आता धर्मवीरचा कार्यक्रम होता ना गुरुंच्या हा इथं. हा हा हा. तर तो डायरेक्ट या डोंगराच्या त्या बाजूला आहे. तर तिकडे टू व्हीलरवर ते रस्ता खराब आहे. टू व्हीलरवर नेणं शक्य नाही कारण ते तांदूळ आहे. नाही नाही नाही. आणि ते नेता मोठी गाडी आणून नेऊन ते तसंच राहिलं. शेवटी धर्मवीरचा कार्यक्रम आम्ही तिकडे करून घेतला. हे काही नेता आलं नाही. म्हटलं आता यांना एक काम करा. धर्मबीजचा कार्यक्रम म्हणजे नेमका काय होतं ते इशू? धर्मवीरचा विषय असा आहे गोरक्षनाथाचं का काहीतरी हा, ना, आहे ना? त्रिविक्रम राजा जो होता, हा, हा, हा. त्रिविक्रम राजा एक्सपायर झाल्यानंतर ते लोक रडायला लागले राज्यात. अच्छा. गोरक्षनाथांनी ते पाहिलं, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी पाहिलं. त्यांनी शपथ घेतली का त्रिविक्रम राजाचा प्राण परत आणून संजीवनी मंत्राने त्यांना जिवंत करेल. ते डायरेक्ट साधनेला बसले. मग मच्छिंद्रनाथांनी पाहिलं का त्रिविक्रम राजा त्याचा आत्मा त्याने ऑलरेडी दुसऱ्या योनीत जन्म घेतलाय. आता जन्म घेतल्यामुळे तो आत्मा काय परत याच्यात नाही आणू होत. शकत नाही. हा. कारण इकडे जर आणला तर ते बी मग ते तसंच मरणार हा, तिकडे. चालतं. मग त्यांनी काय केलं, त्यांचा स्वतःचा देह सोडून हा. 12 वर्ष त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केला. का तर फक्त गोरक्षनाथांचा शब्द पूर्ण करण्यासाठी. बरोबर. 12 वर्ष त्यांनी संसार केला. त्यांचा मुलगा धर्मराज, धर्म नावाचा एक राजा होता. अच्छा अच्छा. त्यांचा मुलगा 12 वर्षानंतर काय केलं, जेव्हा त्या राणीला कळालं त्रिविक्रम राजाचं की हे मच्छिंद्रनाथ आहे,